वाढीच्या मागण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले। दूध उत्पादकांच्या लढ्यासाठी श्रीरामपूर येथे रास्ता रोको करण्यात आला। दुग्ध विकास मंत्री विखे पाटलांच्या जिल्ह्यामध्ये दूध उत्पादक शेतकरी हे आक्रमक झालेले पाहायला मिळाले। अहमदनगर जिल्ह्यामधील श्रीरामपूर येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन झालं। दूध दरवाढीसाठी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। आंदोलनावेळी आलेल्या रुग्णवाहिनीस शेतकऱ्यांनी वाट करून दिली। श्रीरामपूर तालुक्यामधील हरेगाव फाटा येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलं। राज्यामध्ये पुन्हा एकदा शेतकरी आक्रमक झाले असून आज राज्याचे दुग्ध विकास मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात या ठिकाणी आता शेतकरी दूध दरवाढी करतात उतरल्याचं चित्र या ठिकाणी समोर आलेलं आहे। दुधाला 40 रुपयांचा भाव द्या, त्याचबरोबर इतर शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या ज्या आहेत त्याकरता आता शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत। आता आपण या ठिकाणी बोलणार शेतकरी संघटनेचे अजितजी काळे यांच्यासोबत नेमकी काय मागण्या आहेत, या आंदोलनाच्या मागे आपल्याला काय भूमिका असणार आहे? आमची अशी मागणी आहे की दुधाला कमीत कमी सध्याच्या घडीला 40 रुपये भाव मिळाला पाहिजे। त्याच्यानंतर या संदर्भातला MSPचा कायदा झाला पाहिजे। या स्वरूपात मागणी अशी आहे की MSPचा जर दर दिला तर याच्या खाली कुठेही भाव जाणार नाही आणि कमीत कमी तेवढे दर तरी मिळतील अशी अपेक्षा आम्हाला आहे। भेसळ हा या राज्यामधला सगळ्यात मोठा आणि गंभीर प्रश्न आहे, ज्याच्यातनं शेतकऱ्यांची लूट चाललेली आहे आणि त्याच्यामुळं भेसळ थांबली पाहिजे आणि त्याच्यासाठीचे कडक कायदे असे निर्माण झाले पाहिजे। रस्त्यावरचं आंदोलन करू आणि त्याच्यानंतर मात्र आम्ही एक अनोखं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये राबवणार आहोत। त्याचं सरकार त्याला ते परवडणारं राहणार नाही अशी आम्ही तुमच्या माध्यमातून ग्वाही देतो। या ठिकाणी आपण बघू शकतो की वारंवार शेतकऱ्यांच्या पाचीला पुजर्श कुठेतरी संपला पाहिजे। सरकारने शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन दुधाला किमान त्याच्या खर्चाच्या आधारावरती किंमत म्हणजे 40 रुपये प्रति लिटर प्रमाणे दिला पाहिजे। याकरता ही मागणी जी आहे आता ती मागणी करता आता शेतकरी आक्रमक झाले। जय सावंत, जय महाराष्ट्र न्यूज करता श्रीरामपूर।